राजापूर बंधाऱ्याला बर्गे घातले, कृष्णेची पातळी वाढली. शिरोळ तालुक्यात गेल्या आठवड्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत खूपच घट झाली होती. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला सूचना केल्यानं पाटबंधारे विभागातर्फे राजापूर बंधाऱ्याला बर्गे घालून पाणी अडवण्यात आलं. यामुळे मंगळवारपासून कृष्णा नदीची पाणी पातळी संथ गतीने वाढू लागली. परिणामी गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवटेकुलन, शेडशाळ, गणेशवाडी, नुरसेवाडी, मजरेवाडी, बस्तवाड, अकिवाट, राजापूर आदी गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटलाय. मंगळवार 16 रोजी हिप्परगी धरणाचे 2 दरवाजे तांत्रिक कारणामुळे तुटल्यानं धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेलं होतं. परिणामी राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 6 फुटापर्यंत खाली आली होती. पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन राजापूर बंधाऱ्याला बर्गे घालण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं होतं. तत्पूर्वी पुरामुळे राजापूर बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात विविध झाडे, झुडपे, कचरा येऊन अडकलेला होता. जेसीबीच्या साह्यानं बंधाऱ्याला येऊन लागलेली झाडं झुडपं काढून स्वच्छता करण्यात आली. यानंतर मंगळवारी 11 फुटापर्यंत बंधाऱ्याला बर्गे घालण्यात आले. यामुळे राजापूर बंधाऱ्याच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. रविवारी सकाळी 8 वाजता 6 फूट 6 इंच असलेली पाणी पातळी मंगळवारी सायंकाळी 9 फुटापर्यंत वाढली. बंधाऱ्याला बर्गे घातल्यानं बॅकवॉटरमुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गणेशवाडीपर्यंत संथगतीने वाढ होऊ लागली. आज बुधवारी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत बऱ्यापैकी वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. दरम्यान गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवटेकुलन, शेडशाळ, गणेशवाडी, बस्तवाड, अकिवाट, मजरेवाडी गावांच्या पाणवठ्याजवळ पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानं शेतकरी वर्ग व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. शिवार न्यूजसाठी अनिल जासूद.